ठीक आहे, स्टार्ट करायचं. चलो, आपण सुरू केलं होतं, आपण जे रिप्रोडक्शन युनिट सुरू केलेलं, राईट. तर रिप्रोडक्शन युनिट मध्ये आपण 4 युनिट, त्या युनिट मध्ये 4 चॅप्टर आहे. आपण पहिला चॅप्टर सोडून लास्टचे 3 चॅप्टर संपवलेले. रिप्रोडक्शन फ्लावरिंग प्लांट संपवलं, रिप्रोडक्शन ह्युमन रिप्रोडक्शन संपवलं, अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ संपवलं, राईट. लेकिन आपण पहिला टॉपिक घेतलेला होता. आता याचं मागचं रिझन होतं, कारण पहिला टॉपिक सोपा आहे, खूप सोपं आहे. आणि हे जास्त केव्हा कळायला लागतं, जेव्हा हे 3 टॉपिक संपले ना, तेव्हा हे टॉपिक जास्त अवघड जातच नाही, खूप सोपं वाटतो हा टॉपिक. ओके, कारण हे बेसिक दिलेले आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम म्हणजे ओव्हरऑल प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, अॅनिमल मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्स्युअल असेक्स्युअल दोन्ही टाईप दिलेले. बस हे डिटेल मध्ये दिलेलं आहे, समजलं नॉर्मली. ओके, पण आपण खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहे, तर हे चॅप्टर तुम्हाला अवघड जाणार नाही. ओके, चला सुरू करूया. रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. सॉरी, रिप्रोडक्शन इन, रिप्रोडक्टिव्ह हेल्थच आठवायला आता जास्त. रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. ओके, रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला काय काय बघायचं बघा. पहिले आपल्याला बघायचंय, हे शॉर्ट टॉपिक आहे लाईफ स्पॅन, आणि मेन टॉपिक आहे आपलं रिप्रोडक्शन. मेन टॉपिक काय आहे? रिप्रोडक्शन, राईट. आता आपण रिप्रोडक्शनचे तसे किती टाइप्स असतात? 2 टाइप्स आहे, सेक्स्युअल रिप्रोडक्शन अँड असेक्स्युअल रिप्रोडक्शन. पहिले लिहूया आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन अँड सेक्स्युअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, चला. असेक्स्युअल रिप्रोडक्शन, सेक्स्युअल रिप्रोडक्शन, राईट. आता हे टॉपिक तो मेन आहे आपला, हे जे टॉपिक आहे मेन टॉपिक आहे आपला. पण त्याच्या अगोदर छोटासा टॉपिक आहे लाईफ स्पॅन, ते आपण पहिले बघून घेऊ. ओके, बघ, लाईफ स्पॅन म्हणजे काय? कोणत्याही ऑर्गॅनिझमचं काय होते? बर्थ होते, ओके, आणि त्याचं डेथ होते. मग तो ऑर्गॅनिझम कोणताही असेल, मग प्लांट असेल, अॅनिमल असेल, बरोबर. जर कोणताही ऑर्गॅनिझम जर जन्म घेतला असेल तर तो मरणारच. ओके, श्रीकृष्ण म्हणतात ना, ज्याने जर जन्म घेतला तो मरणार आहेच एक ना एक दिवस. ओके, तर या जन्म आणि मरणाचा मधला जे स्पॅन असतो त्याला म्हणतो आपण लाईफ स्पॅन. काय म्हणतो त्याला आपण? लाईफ स्पॅन. याच्यामध्ये 3 टर्म आहे बघा. एक असते टर्म मॅक्झिमम लाईफ स्पॅन, मॅक्झिमम लाईफ स्पॅन. दुसरा आहे ऍव्हरेज लाईफ स्पॅन, आणि तिसरा आहे लाईफ एक्सपेक्टन्सी. लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके, हे 3 टर्म आपल्याला समजायचे आहे. हे बघा, मॅक्झिमम लाईफ स्पॅन म्हणजे काय? आता आपण जसं नॉर्मल विचारतो, माणसाची मॅक्झिमम म्हणजे माणूस किती काळ जिवंत राहतो, किती काळ जगतो माणूस नॉर्मल मध्ये, किती काळ जगतो नॉर्मल ऍव्हरेज किती? 60, 70, 80, बरोबर. 60 ते 80 पर्यंत. ओके, हे ऍव्हरेज आहे. जे ऍव्हरेज लाईफ स्पॅन काय आहे? एक ऍव्हरेज लाईफ स्पॅन हे एक माणसाची म्हणतोय मी, ह्युमन बिंगची म्हणतोय, किती असते? नॉर्मली 60, 70, 80 असते, बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा, ह्युमन बिंग मध्ये सुद्धा कोणीतरी असेल, ह्युमन बिंगच्या स्पेसिस मध्ये हजारो वर्षापासून आतापर्यंत कोणीतरी असेल जो खूप जास्त काळ जिवंत राहिला असेल. 120 वर्ष, 140 वर्ष, 200 वर्ष, असं कोणीतरी असेल. ओके, एक मेंबर असा कोणता तरी असतो तो जास्तीत जास्त दिवस जगलेला असतो, जास्तीत जास्त वर्ष जगलेला असतो, त्याला म्हणतो आपण मॅक्झिमम लाईफ स्पॅन. ओके, मॅक्झिमम लाईफ स्पॅन. आणि हे कशामध्ये आपण मेजर करतो? हे मेजर करतो ऑफ स्पेसिस. स्पेसिस आणि स्पेसिस मध्ये, नॉर्मली काय, स्पेसिस मध्ये आपण मॅक्झिमम लाईफ स्पॅन बघतो, म्हणजे ह्युमन बिंगची पूर्ण स्पेसिस. मग ते स्पेसिस मध्ये काय, ह्युमन बिंग मग अमेरिकेत असेल, ओके, मग तो भारतात असेल किंवा जपानचा असेल, कोणताही असेल, पूर्ण स्पेसिसचा विचार करतोय आपण मॅक्झिमम लाईफ स्पॅन मध्ये. पण ऍव्हरेज लाईफ स्पॅन आणि लाईफ एक्सपेक्टन्सी याच्यामध्ये आपण पॉप्युलेशनचा विचार करतो. कशाचा विचार करतो? पॉप्युलेशनचा. हे बघा, ऍव्हरेज लाईफ स्पॅन म्हणजे काय?
ऍव्हरेज लाईफ स्पॅन म्हणजे काय बघा, द ऍव्हरेज number of year survive by member of population. काय म्हणतात तिथे ते म्हणताय एक कोणती तरी पॉप्युलेशन घ्या, इथं स्पेसिस घेताय का ते नाही, इथं काय घेताय ते, इथं घेताय ते पॉप्युलेशन. काय घेताय, पॉप्युलेशन. म्हणजे ते म्हणताय जर तुम्हाला ऍव्हरेज लाईफ स्पॅन जर काढायची असेल तर तुम्ही ह्युमन बिंगची स्पेसिसचा विचार करू नका. तिथं काय विचार करा, स्पेसिस मध्ये वेगवेगळ्या पॉप्युलेशन. जसं अमेरिकेमध्ये लोकांची ऍव्हरेज लाईफ स्पॅन वेगळी असू शकते, भारताच्या लोकांची ऍव्हरेज लाईफ स्पॅन वेगळी असू शकते, जपानची वेगळी असू शकते. बरोबर. हे का असं का, कारण ते डिपेंड आहे तिथल्या इन्व्हायरमेंटल कंडिशनवर, तिथल्या सुविधावर डिपेंड आहे. आता तुम्ही जर जपानचा विचार केला ना, तिथं ऍव्हरेज लाईफ स्पॅन खूप जास्त आहे, कारण तिथं सगळ्या सुविधा म्हणजे चांगल्या प्रकारच्या सुविधा आहे, डेव्हलप कंट्री आहे. ओके. भारतासारख्या देशामध्ये डेव्हलप पण नाहीये आणि अंडर डेव्हलप पण नाही, डेव्हलपिंग कंट्री आपलं, म्हणजे विकसनशील देश आहे, असा पूर्णपणे डेव्हलप पण झालेला नाही. म्हणजे इथल्या लोकांची ऍव्हरेज लाईफ स्पॅन त्या लेवलची नाहीये खूप जास्त. ओके. ऍव्हरेज लाईफ स्पॅन जर मेजर करायची तर कशावर मेजर करतो आपण, पॉप्युलेशन. कारण पॉप्युलेशनवर का, कारण अमेरिकेतल्या लोकांची जी ऍव्हरेज लाईफ स्पॅन ती वेगळी असू शकते, भारताच्या लोकांची वेगळी असू शकते, मग ते पॉप्युलेशन. पण मॅक्झिमम लाईफ स्पॅन आपण कशावर मेजर करतो, तर पूर्ण स्पेसिसवर, म्हणजे ह्युमन बिंगच्या स्पेसिसवर आपण मेजर करतो, पूर्ण ह्युमन बिंगच्या. हे एक्झाम्पल ह्युमन बिंगचं देतोय मी, तुम्ही दुसरं पण घेऊ शकता. ओके. ह्युमन बिंगचा जर विचार केला तर पूर्ण स्पेसिस वरून आपण काय काढतो, मॅक्झिमम लाईफ स्पॅन काढतो, आणि पॉप्युलेशन वरून काय काढतो आपण, ऍव्हरेज लाईफ स्पॅन काढतो. बरोबर. आता तिसरा प्रश्न आहे लाईफ एक्सपेक्टन्सी. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे काय, एखाद्या बाळाचा जन्म झाला, ओके, 1-2 वर्षाचा झाला, तो 2-3 वर्षाचा झाला, आपल्याला त्याच्याकडे बघून असं वाटतं म्हणजे कसं की बाबा हे किती काळ जगू शकतो. मग त्याच्या शरीराला बघून असेल, नंतर मेंटल हेल्थ बघून असेल, नंतर बाकी सारखे फॅक्टर असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला काय वाटतं बाबा किती दिवस जगेल. नाहीतर एका विचार करा ना, एखादा पिल्लू जन्म झाला, माणसाचा पिल्लूचा जन्म झाला, त्याची एवढी कंडिशन बेकार आहे की म्हणजे जवळपास ते 6व्या-7व्या महिन्यातच जन्माला आलेलं आहे. म्हणजे काय वाटतं की बाबा जास्त दिवस जगणार नाही. म्हणजे काय आपण एक्सपेक्ट करतो की बाबा किती दिवस जगू शकतोय. ओके. तर हे काय आहे बाबा, लाईफ एक्सपेक्टन्सी किती असू शकते कोणाची. ओके. तर हे याला म्हणतो आपण लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके. तुम्ही डेफिनेशन पण लिहू शकता. नंबर ऑफ इयर लिहायची का, द नंबर ऑफ इयर an organism expected to life. किती दिवस तो जगू शकतो, ते एक्सपेक्टेशन जे असते त्याला म्हणतो आपण लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके. लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके. जर एखाद्या माणसाला कॅन्सर झालं तर आपण काय करतो, एक्सपेक्ट करतो ना बाबा एवढे दिवस जगणार आहे, डॉक्टर सांगून देतो की याची लाईफ एक्सपेक्टन्सी इतक्या दिवस आहे. ओके. एखाद्याला ब्रेन ट्युमर झाला तर आपण म्हणतो की बाबा ब्रेन ट्युमर आहे, जास्त दिवस जगणार आहे, म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी आपण डिसाइड करतो. ओके. तर ते एक आहे. तर हे झालं आपले 3 याच्यामध्ये टर्म, मॅक्झिमम लाईफ स्पॅन, ऍव्हरेज लाईफ स्पॅन अँड लाईफ एक्सपेक्टन्सी. ओके. अजून एक सायंटिस्टचं एक नाव सांगायचं तुम्हाला मला. सायंटिस्टचं नाव आहे पंचनन. हे खूप इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे. पंचनन तुमच्या पहिल्याच पेजवर दिला असेल, पंचनन माहेश्वरी. ओके. हे सायंटिस्ट आहे भारताचे. यांनी कशावर काम केलंय, प्लांट एम्ब्रियोवर काम केलंय, आणि अख्ख्या जगामध्ये याची आज म्हणजे याच्यावर अभ्यास केला जातो, अख्खं जग याचा अभ्यास करतो आज एम्ब्रियोचे. एवढं त्यांनी संशोधन केलेले पंचनन माहेश्वरीने. हे नाव लक्षात ठेवा. ओके. हे झालं एक प्रकारचं लाईफ स्पॅन. आता तुम्हाला पुस्तकामध्ये दिलंय बघा, पुस्तकामध्ये 2 या 3 नंबरच्या पेजमध्ये जर तुमच्याजवळ बुक्स असेल तर पुस्तक ओपन करून बघा, त्याच्यावर लाईफ एक्सपेक्टन्सी दिलेलं आहे वेगळ्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या. जसं एलिफंटची किती आहे, तुम्ही वेगळं ओपन करून बघा, तुमच्याजवळ असेल ना तरी तर मी लिहितो. हे आपण नंतर मी तुम्हाला इथे सांगतोय. हे रिप्रोडक्शन कट करतो 2 मिनिटासाठी. तुम्हाला दिलेलं असेल, तुम्ही असेल पेज तुमच्याजवळ तर बघू शकता तिथं एलिफंटची किती आहे. एलिफंट, रोज, हॉर्स, पॅरोट,
अजून बनियान ट्री, अजून काय सांगा लवकर, डॉग आहे वाटतं. ओके, अजून काय मला वाटतं राईस प्लांटचं पण दिलंय त्यांनी. अजून काय मला वाटतं फ्रूट फ्लायची पण दिली. हे तुम्हाला पाठ पाहिजे हा, भलेही माझ्या पाठ नसेल पण तुमच्या पाठ असणं महत्वाचं आहे, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात नाही. फ्रूट फ्लाय असेल. अजून कोणकोणते आहे आता तुम्ही बघून घ्या. मी आता मला जेवढं आठवतं तेवढं सांगतो इथं. एलिफंटची किती सांगता येते? एलिफंटची सांगता येते 60 ते 90 वर्ष. किती किती म्हणजे याचे लाईफ स्पॅन, म्हणजे हे किती दिवस जगतो, एलिफंट किती दिवस जगतो हे लाईफ स्पॅन त्यांनी दिलेली आहे. ओके, तर किती बघा, एलिफंट 60 ते 90, रोज किती आहे 5 ते 7 वर्ष, हॉर्स किती आहे 60 इयर, पॅरोट विचार केला कधी तुम्ही, पॅरोट 140 वर्ष जगेल म्हणून, असं दिलेलं आहे त्यांनी. आता बनियान ट्री हे खरं आहे 200 ते 300 वर्ष. जे वडाचं झाड असतो ना, वडाचं झाड ते जवळपास 200-300 वर्ष जगतोच. आपण म्हणतो किती 100-200 वर्षापूर्वी झाड असतात, कधी कधी त्यांचे खोडे एवढे मोठे असतात की आपण म्हणजे लय मोठं असतं, म्हणजे अख्खं जे शाळा असते ना मोठी, जे शाळा जिल्हा परिषद शाळा, ते पूर्ण जिल्हा परिषद शाळा त्या वडाच्या झाडाखाली बसू शकते, एवढा मोठा झाड असतो तो. डॉग तसं 12 ते 13 वर्षच लाईफ स्पॅन, पण बुक्स मध्ये दिलेलं आहे 25 ते 30 वर्ष. तर तुम्हाला जे बुक्स मध्ये दिले तेच लक्षात ठेवायची आहे, बाकी डोकं जास्त लावायचं नाही. 25 ते 30 वर्ष. राईस प्लांटची मला वाटतं 3 ते 4 महिने दिले. फ्रूट फ्लायचे किती वाटतं 2 आठवड्याचे. अजून कोणते आहे बघा बरं, अजून कोणते राहिलेले आहे का, आणि एखादी काय चूक तर नाही झालं याच्यात ते पण बघून घ्या. तुमच्याजवळ बुक्स तर आहे ना, बुक्स असेल ओपन करा आणि बघा याच्यात काही राहिलेले का. बटरफ्लाय किती, बटरफ्लायची बटरफ्लाय किती आहे? वन टू 2 वीक. ते पण लिहून टाकतो, ते बटरफ्लाय पण लिहिले. अजून कोणती राहिली सांगा, अजून कोणती राहिली? क्रोकोडाईल दिलेली आहे का? क्रोकोडाईलची दिलेली आहे लाईफ स्पॅन, क्रोकोडाईलची दिलेली आहे का? 60 इयर. ओके, इथे लिहा क्रोकोडाईल 60 इयर. ओके, म्हणजे घोडा आणि मगर, घोडा कुठे आहे, हॉर्स आणि क्रोकोडाईल यांची सारखीच आहे 60 वर्ष. अजून कोणते राहिले बघून घ्या, कोणते राहिले अजून? अजून कोणते राहिले? टॉर्टॉइस किती आहे? टॉर्टॉइसचं किती आहे? टॉर्टॉइस 100 ते 150. इथं लिहून घ्या टॉर्टॉइस 100 ते 150. ठीक आहे, आता राहिलेले आपण नंतर करू शकतो. ओके, तुम्ही बघून घ्या राहिलेले कोणते, ते सगळे पाठ पाहिजे तुमच्या, एकदम क्लिअर रट्टा पाहिजे सगळं एकदम. ओके, चला हे झालं पूर्ण तुमचं लाईफ स्पॅन. ओके, चला आता तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचे, स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, चला बघून घेऊ. आता आपण बघणार आहोत रिप्रोडक्शनचा ऍक्च्युअल पार्ट. रिप्रोडक्शन,
ओके. रिप्रोडक्शन किती टाइप्स असतात त्याचे? सेक्स्युअल अँड असेक्स्युअल रिप्रोडक्शन असतात. आपण पहिलं लिहिलं होतं असेक्स्युअल अँड सेक्स्युअल. आता तू म्हणणार सर सेक्स्युअल मध्ये काय होतं? आपण बघितलं सेक्स्युअल मध्ये काय सोपं आहे. याच्यामध्ये काय होतं? गॅमिटचं फ्युजन होतं. याच्यामध्ये काय होतं? फ्युजन ऑफ गॅमिट. तेव्हाच फ्युजन ऑफ गॅमिट झाल्यावरच फर्टिलायझेशन होईल, तेव्हाच नवीन झायगोट तयार होईल, राईट. तर ह्याच्यामध्ये सेक्स्युअल मध्ये काय होतं? फ्युजन होतं. कशाचं? फ्युजन ऑफ गॅमिट, जे आपण ऑलरेडी बघितलं, आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो. आता याच्यामध्ये फ्युजन होतं का? याच्यात पहिली गोष्ट जे असतं ना, याच्यात फ्युजन वगैरे काहीच होणार नाही. याच्यामधून जे पण नवीन ऑफस्प्रिंग तयार होणार ते विदाऊट फ्युजन, विदाऊट फर्टिलायझेशन होणार. एक तर याच्यात गॅमेट असणार किंवा नसणार. म्हणजे त्यात नो गॅमेट, एक तर गॅमेट नसू पण शकतो किंवा असू पण शकतो. आता याच्यामध्ये बघा, जर गॅमेट अब्सेंट असेल म्हणजे नो गॅमेट, नो गॅमेट आणि गॅमेट असेल तेव्हा बघा याच्यामध्ये दोन्ही कंडिशन आहे. असेक्स्युअल जे प्लांट असतो, अॅनिमल असतो, त्याच्यात गॅमेट तयार पण होऊ शकतो किंवा गॅमेट नसेल पण. गॅमेट जेव्हा असेल पण फर्टिलायझेशन होणार नाही, म्हणजे फ्युजन नाही होणार, डायरेक्ट गॅमेट पासून ऑर्गॅनिझम तयार होईल. म्हणजे गॅमेटचं फ्युजन झालं का? नाही. असेक्स्युअल मध्ये गॅमेट तयार होईल पण डायरेक्ट ऑर्गॅनिझम तयार होईल. किंवा गॅमेट नसेल तर ते कंडिशन, ते प्रोसेस कोणते आहे? ते प्रोसेस आहे बघा, एक तर गॅमेट असेल तेव्हा डायरेक्ट ऑर्गॅनिझम होईल, ओके, विदाउट फर्टिलायझेशन. आणि डायरेक्ट गॅमेट काहीच नाहीये, डायरेक्ट असेक्स्युअली तयार होतं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखे हे लक्षात ठेवा, BBSF-V. आता तुम्ही कसं लक्षात ठेवा तुमच्यावर आहे. बी म्हणजे काही पण लक्षात ठेवा, बॉम्बेची BSF फोर्स आहे, ओके. आणि ते काय झाली त्यांची, जे जिंकले, नाही तर भारत लक्षात ठेवा ना, भारताची BSF फोर्स आहे, ओके. BSF म्हणजे मिलिटरी आहे, आणि ती काय झाली? विक्ट्री झाली, जिंकली, ओके. भारत BSF विक्ट्री, असं लक्षात ठेवा. मग यांची तुम्ही शॉर्ट फॉर्म वरून तुम्ही घेऊ शकता. बी म्हणजे काय? बी म्हणजे पहिला असणार बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन, हा फ्युजन नाही, इथं फ्युजन आहे ना, हे फ्युजन आहे, हे फ्युजन आहे. बायनरी फ्युजन म्हणजे काय? तुटणे. फ्युजन म्हणजे काय? जुळणे, हे लक्षात ठेवा. तर बायनरी फ्युजन. दुसरा बी म्हणजे काय? बडिंग. तिसरा यस म्हणजे काय? स्पोर्युलेशन, ओके. चौथा एफ म्हणजे काय? फ्रॅगमेंटेशन, ओके, फ्रॅगमेंटेशन. आणि लास्टचा व्ही म्हणजे काय? व्हिजिटेटिव्ह प्रोपेगेशन. झालं. असेक्स्युअलचे हे टाइप्स आहे, आणि हे पूर्ण टाइप्स आपल्याला बघायचे, ओके. हे तर नो गॅमेट मध्ये, याच्यामध्ये गॅमेट वगैरे काही तयार होणार नाही, ओके. पण जे गॅमेट पासून जे तयार होतो विदाऊट फर्टिलायझेशन, त्याच्यापासून डायरेक्ट ऑर्गॅनिझम तयार होतं, त्या प्रोसिजरला काय म्हणतात? त्या प्रोसिजरला काय म्हणतो? की डायरेक्ट ऑर्गॅनिझम तयार होणार पण विदाऊट फर्टिलायझेशन, त्या प्रोसिजरला म्हणतो आपण पार्थेनोजेनेसिस. काय म्हणतो त्याला? पार्थेनोजेनेसिस, ओके. तुम्ही पार्थेनोजेनेसिस हे शब्द कुठे ऐकलेला आहे? सांगा बरं मला. पार्थेनोजेनेसिस हा शब्द तुम्ही कुठे ऐकलेला आहे? आपल्या लेक्चरमध्ये आणि कोणत्या टॉपिक मध्ये? पार्थेनोजेनेसिस सीड मध्ये तुम्ही दोन शब्द ऐकलेले आहे, पार्थेनोजेनेसिस आणि ॲपोमिक्सिस ऐकलेले. जर फ्रूट तयार होत असेल विदाऊट फर्टिलायझेशन त्याला म्हणतो आपण पार्थेनोजेनेसिस, आणि जर सीड तयार होत असेल विदाऊट फर्टिलायझेशन त्याला म्हणतो आपण ॲपोमिक्सिस, राईट. तर हे पार्थेनोजेनेसिस तिथं ऐकलेलं तुम्ही, ते प्लांट मध्ये ऐकलेलं, राईट. फ्लावर मध्ये तुम्ही, फ्लावर पासूनच तयार होतो ना, प्लांट मध्ये फ्रूट तयार होतात. पण अॅनिमल मध्ये ऐकलेले आहे का? एखाद्या अॅनिमलचा जन्म होतोय विदाऊट फर्टिलायझेशन, विदाऊट फर्टिलायझेशन एखाद्या अॅनिमलचा जन्म होतोय, ते ऐकलेलं आहे तुम्ही? कधी नाही ऐकलेलं ना. हे बघा, ते आता त्याची स्टोरी सांगतो. मधमाखी सगळ्यांना माहिती आहे, मध माहिती आहे, हनीबीज सगळ्यांना माहिती आहे. त्यांची स्टोरी सांगतो. काय असतात हे हनीबीज, जे मधमाशी असतात ना, यांचं जीवन काय असतं, कसं असतं ते बघा. आता तुम्हाला ते सांगतो, पार्थेनोजेनेसिस. हे बघा, आपण हे नंतर बघणार आहोत. तुम्हाला पार्थेनोजेनेसिस एकदा समजावून सांगतो, इथं सांगून देतो. चला, हे नंतर इथं. हे जे मधमाशी असतात ना, हे 3 प्रकारचे असतात. किती प्रकारच्या असतात? 3 प्रकारच्या मधमाशा म्हणतोय मी. हे बघा, त्याच्यात जे मधमाशामध्ये एक असते क्वीन, एक काय असते? क्वीन असते. एक असते त्याच्यात वर्कर,
आणि एक असतं ड्रोन. ड्रोन. ओके. आता जे क्वीन, हे क्वीन आणि वर्कर हे दोन्ही फिमेल असतात. हे क्वीन तो फिमेलच आहे, नावावरूनच कळते. जे वर्कर असतात ना हे पण फिमेल असतात, आणि जे ड्रोन आहे ना हे मेल आहे. हे काय आहे? मेल आहे ड्रोन. आणि वर्कर सगळ्यात जास्त कोणते असणार याच्यात? याच्यात सगळ्यात जास्त असणार वर्कर, जे काम करणार ऍक्च्युअल अशी फुलांवर जाऊन तिथून मध आणणे वगैरे, हे मध आणण्याचं काम कोण करते? वर्कर करतात. ओके. आणि क्वीन काय करते? फक्त नवीन पिल्लांना जन्म देण्याचं काम करते. कोण? क्वीन. आणि ड्रोन हे मेल आहे. मेल काय करतो? फक्त तिथं बसून राहतो, काहीच करत नाही मेल. ओके. न काम करण्याचं काम करतो, न रिप्रोडक्शन, काहीच नाही. हे फक्त काय यांचं काम तिथं बसण्याचं काम आहे, दुसरं काहीच नाही. आता त्यांची पण स्टोरी सांगतो तुम्हाला. काय खूप इंटरेस्टिंग आहे बघा. आता तुम्ही मधमाशाचं जे हे तर बघितलेलं आहे, असं असतं छत्ता त्याचा. असंच असतं ना थोडंफार, आणि याच्यात ते बसलेले असतात, राईट. आता बघा, जे क्वीन असते ना, हे क्वीन, आता सपोज हे क्वीन पण अशी तयार होत नाही बरं. हे क्वीनचा जन्म होतो ना, ह्या पूर्ण मधमाशीमध्ये फक्त एकच क्वीन असते. हे पूर्ण मधमाशामध्ये फक्त एकच क्वीन असते, हे लक्षात ठेवा. एकच क्वीन आहे, आणि तीच पूर्ण 4-5 वर्ष तीच क्वीन जन्म देणार आहे पिल्लांना. एकच क्वीन. पूर्ण मोहळमध्ये जे मोहळचं हे असतं ना, पूर्ण अग्गा, त्याच्यात फक्त एकच क्वीन असते, बाकीचे वर्कर असतात आणि काही ड्रोन असतात. आता बघा, क्वीन आहे ना, जेव्हा ही मॅच्युअर होते, काय होते? मॅच्युअर होते, म्हणजे हे रिप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी त्याच्या स्टार्ट होऊन जाते, नवीन पिल्लांना जन्म देण्याची क्षमता याच्या येऊन जाते, तेव्हा ही क्वीन आहे ना, या मधमाशीच्या जाळ्यामधून ते पडते बाहेर. काय पडते? बाहेर उडायला जाते. समजून येईल? ही आता बाहेर उडली इथून, क्वीन काय बाहेर पडली. जशी क्वीन बाहेर उडली की याच्यामधले जे मेल असतात, हे मेल याच्या मागे पळायला लागतात. जशी क्वीन बाहेर निघली, हे सगळे मेल याच्या मागे पळायला लागतात. कशासाठी? मेटिंगसाठी. कशासाठी? मेटिंगसाठी. याच्या बरोबर इंटरकोर्स, सेक्स्युअल इंटरकोर्स साठी, म्हणजे मेटिंगसाठी. ओके. आता हे सगळे ड्रोन इकडून इकडं पळायला लागले, सगळे याच्या मागे पळायला लागले. पण इथे एक भारी कन्सेप्ट आहे बघा. काय होतं याच्यात? ही जे क्वीन आहे ना, हे क्वीन वर फक्त एकच मेल मेटिंग करू शकतो. काय? एकच मेल. एकदा एका ड्रोननी मीटिंग केली तर बाकीचे जे ड्रोन असतात ना, ते वापस जायला लागतात. ओके. एकदा एका ड्रोननी मीटिंग केली, याच्या स्पर्म गेले की हे ड्रोन, जे बाकीचे ड्रोन असतात ते वापस जायला लागतात. पण जेव्हा ते वापस जातात ना, तर हे जे वर्कर आहे, ते वर्कर त्या ड्रोनला तिथं वापस येऊ देत नाही. एकदा त्याच्या जाळ्यातून बाहेर गेले, त्यांची जे काय म्हणतात त्याला नाव काय, छत्ता काय म्हणतो, छत्ता म्हणतो आपण हिंदीमध्ये म्हणतो छत्ता. याच्यामध्ये जेव्हा ते छत्तामध्ये वापस येतात ना, तेव्हा हे वर्कर त्यांना येऊ देत नाही. म्हणजे यांना असंच मरून जातात ते बाहेरच्या बाहेर. आणि ज्या ड्रोननी याच्यामध्ये स्पर्म टाकलेले असतात क्वीन मध्ये, तो सुद्धा ड्रोन स्पर्म टाकल्यावर ऑटोमॅटिक मरून जातो. म्हणजे ड्रोनचं काम संपलं. म्हणजे जेवढे ड्रोन होते ते मरून गेले. ओके. जे बाहेर निघाले होते ते सगळे मरून गेले. आता हे क्वीन आहे, हे क्वीन जवळ काय आलं? आता स्पर्म झालं, बरोबर. आता क्वीनचं इथं स्ट्रक्चर काढूया आपण. आता मला जमणार नाही काय, थोडं बघा, असंच असते ना, समजून घ्या, असंच असते, समजून घ्या. एक क्वीन आहे. ओके. आता याच्याजवळ काय भेटलं? हिला भेटले स्पर्म. खुश आहे, हिला स्पर्म भेटलेले. आता ही नवीन पिल्लांना जन्म देणार आहे. इथं काय? सगळे स्पर्म आहे तिच्याजवळ, बरोबर. आणि तिच्याजवळ ऑलरेडी काय आहे? एग आहे. तिच्याजवळ काय आहे? एग आहे, तिचे स्वतःचे एग, बरोबर. आता ती काय करेल? याच्यामधून जेवढे, आता हे एक खट्टी स्पर्म युज नाही करणार, एक 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 स्पर्म घेत राहणार. आता ते स्पर्म तो त्याच्यामध्ये येऊन गेले शरीरात. आता ती काय करणार? एक स्पर्म घेणार, एक एग घेणार, आणि त्याच्यापासून एक नवीन पिल्लू तयार करणार. आता दुसरा एग घेणार, दुसरा स्पर्म घेणार, नवीन पिल्लू तयार करणार. कधीपर्यंत चालू राहते प्रोसेस? कंटिन्यू. पण कधीपर्यंत? जोपर्यंत स्पर्म आहे तोपर्यंत. आता एकदा स्पर्म संपले, आता याने पहिले काय, जेवढे स्पर्म होते ते काय तयार केले? सुरुवातीला एक तर याच्यापासून वर्कर तयार होईल किंवा क्वीन तयार होईल, बरोबर. पण हे क्वीन आहे ना, केव्हापर्यंत तयार होत नाही? जोपर्यंत ही क्वीन आहे तोपर्यंत नवीन क्वीन तयार होत नाही. ओके. नाही काय? सगळे वर्कर तयार होणार, म्हणजे सगळ्या फिमेल तयार होणार. काय तयार होणार? फिमेल.
पण इथं फिमेल तयार कशा होत आहे, फर्टिलायझेशन होतं ना, एग आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होतंय. विदाऊट फर्टिलायझेशन क्वीन आणि वर्कर तयार होत आहे का, नाही. पण आता पुढे बघा, आता स्पर्म तो संपून गेले, आता तिच्याजवळ काय आहे, फक्त एग आहे. मग ती काय करते, स्पर्म संपले ना तर एगला, फक्त एगलाच बाहेर टाकायचं काम करते. काय करते, फक्त एगलाच बाहेर टाकायचं काम करते, म्हणजे बाहेर नाही टाकत, म्हणजे एग पासून आता नवीन पिल्लांना जन्म देणार विदाऊट स्पर्म. सुरुवातीला काय केलं त्याने, स्पर्म आणि एगला मिक्स करून फर्टिलायझेशन करून त्यांनी हे क्वीन आणि वर्कर बनवले. पण आता तिच्याजवळ स्पर्म शिल्लक राहिलेले नाही. आता काय करणार ते, फक्त एग पासूनच नवीन पिल्ल तयार करणार, फक्त एग पासून. त्याच्या स्पर्म आहे का, नाही. म्हणजे फक्त एग पासून आता नवीन जे पिल्ल तयार होणार, हे फक्त एग आहे. आता मी एग इथं काढवणार, हे एग पासून ते नवीन पिल्ल तयार करणार, फक्त एग पासून. आणि ते जे पण तयार करणार ते राहणार तुमचे ड्रोन. काय राहणार तुमचे ड्रोन. एग पासून स्पर्म भेटले का, स्पर्म नाही आले, बरोबर. मग इथं फर्टिलायझेशन झालं का, नाही. म्हणजे विदाऊट फर्टिलायझेशन इथं स्पर्म काहीच नाहीये, फक्त एग वरून इथं ड्रोन तयार करते, म्हणजे मेल तयार करते फक्त एग पासून. मग इथं फर्टिलायझेशन झालं का, जर फर्टिलायझेशन होत नसेल, याला म्हणतो आपण पार्थेनोजेनेसिस. काय म्हणतो याला आपण, पार्थेनोजेनेसिस. कळालं. काय सिस्टीम, क्वीन, वर्कर आणि ड्रोन असतात. जेव्हा क्वीन मॅच्युअर होते रिप्रोडक्टिव्हली, तेव्हा ते बाहेर पडते, बाहेर पडल्यावर ड्रोन सगळे तिच्या मागे पळतात. जेव्हा एक ड्रोन तिला मेट करतो, तिच्या अंगामध्ये, तिच्या शरीरामध्ये स्पर्म गेलेले असतात, आणि जे ड्रोन वापस जातात त्यांना वर्कर येऊ देत नाही वापस, ते मग मरून जातात. आणि जे ड्रोननी त्याच्या स्पर्म टाकलेले असतात तो सुद्धा मरून जातो स्पर्म टाकल्यावर. आता जे क्वीन असते ते क्वीनच्या शरीरामध्ये आता स्पर्म आहे, एग पण आहे. जेवढे स्पर्म असेल तेवढे ते पिल्ले तयार करणार, मग ते सगळ्या फिमेल राहणार. मग इथं फर्टिलायझेशन पासून हे फिमेल तयार झालेले आहे, बरोबर. मग इथं काय म्हणू शकता तुम्ही, जे फिमेल असतात ना हे डिप्लॉइड असतात. एक काय असते, डिप्लॉइड, आणि स्पर्म काय असते, हॅप्लॉइड. मग हे दोन्ही काय झाले, हे पण डिप्लॉइड झाले आणि हे पण डिप्लॉइड झाले, जे नवीन तयार होणार, बरोबर. पण इथं एग पासून ड्रोन तयार होतो, मग ड्रोन जे तयार होणार ते कसे असणार, हॅप्लॉइड असणार. लक्षात ठेवा, हे हॅप्लॉइड असतो ड्रोन कधी पण, आणि दोन्ही पण डिप्लॉइड असतात. कळलं. मग लास्टला फक्त एग शिल्लक राहतात, मग एग पासून डायरेक्ट ड्रोन बनतात, म्हणून त्याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. कळाली कन्सेप्ट, कन्सेप्ट कळाली, पार्थेनोजेनेसिस कशी होते ती, कन्सेप्ट क्लिअर. ओके. जर तुम्हाला लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता, बघू शकता. ओके. याचे एक्झाम्पल आहे बघा, याचे एक्झाम्पल असतात. एक तर तुम्हाला सांगितलं मी हनीबी, हनीबी. अजून असतात वॉस्प, अजून याच्यात टर्की नावाचे एक बर्ड असतं. अजून याच्यात असतात लिझार्ड, सर्टन लिझार्ड, काही लिझार्ड असतात. आणि याच्या एक्झाम्पल आहे अजून ऍफिड्स, सॉरी ऍफिड्स, एम्फिड नाही, ऍफिड्स. ओके, हे एक्झाम्पल आहे त्याचे, हे लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला टाइप्स सांगतो. पहिले बघा, टाइप्स याचे लक्षात ठेवा. टाइप्स कोणकोणते आहे, पार्थेनोजेनेसिसचे 3 टाइप्स आहे. पार्थेनोजेनेसिसचे 3 टाइप्स आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इकडे लिहितो. 3 टाइप्स याचे. एक एरिनोटॉकी, एक असतो थेलिटॉकी, थेलिटॉकी, आणि एक असतो याचा एम्फिटॉकी, एम्फिटॉकी. ओके. ज्याच्यामध्ये आता हे कशाचे टाइप सांगतोय मी तुम्हाला, जे हनीबीज मी तुम्हाला सांगितलं ना, हनीबीज म्हणजे कन्सेप्ट सांगितली, एग पासून ड्रोन तयार होतो, बरोबर. ते एग पासून जर हे जे एग आहे, जे लास्टला राहिलेले आहे, त्या एग पासून जर मेल तयार होत असेल, काय तयार होत असेल, मेल म्हणजे ड्रोन तयार होत असेल, त्याला म्हणतो आपण एरिनोटॉकी. आणि त्याचे एक्झाम्पल कोणते, हनीबी, हनीबी, वॉस्प अँड टर्की. ओके. हे एक्झाम्पल कशाचे, एरिनोटॉकी, ज्याच्यामध्ये काय तयार होतात, मेल. पण एग पासून फिमेल तयार होत असेल त्याचे एक्झाम्पल आहे थेलिटॉकी, आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल असतात सर्टन लिझार्ड. काय असतात, लिझार्ड.
हे लक्षात ठेवा. आणि जे लास्ट आहे एम्फिटॉकी. एम्फिटॉकी म्हणजे काय, एक तर मेल पण तयार होऊ शकतो किंवा फिमेल पण तयार होऊ शकतो, डिपेंड ऑन इन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, तर याला म्हणतो आपण, याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ऍफिड्स. ओके, हे लक्षात राहू द्या. फक्त एक्झाम्पल दिले, टाइप्स वगैरे दिलेले नाही वाटतं तुम्हाला. एरिनोटॉकी, थेलिटॉकी, एम्फिटॉकी. एरिनोटॉकी मध्ये एक्झाम्पल हनीबी, वॉस्प, पॅन्थरकी. थेलिटॉकी मध्ये लिझार्ड्स आणि ऍफिड्स मध्ये, एम्फिटॉकी मध्ये ऍफिड्स. ओके, हे टाइप्स लक्षात. कशाचे, पार्थेनोजेनेसिस. जे आपण हनीबी बघितलं त्याच्यामध्ये एग पासून जर मेल तयार झाला तर एरिनोटॉकी म्हणतात. जर एगनी फिमेल तयार केलं तर थेलिटॉकी म्हणतात. आणि जर त्या एगनी एक तर मेल पण तयार करू शकतो किंवा फिमेल, डिपेंड ऑन इन्व्हायरमेंटल कंडिशन, त्याला काय म्हणतो आपण, एम्फिटॉकी. काय म्हणतो, एम्फिटॉकी. तर हे झालं तुमचं पार्थेनोजेनेसिसची डिटेल. ओके, पार्थेनोजेनेसिस म्हणजे गॅमेट पासून सुद्धा ऑर्गॅनिझम बनू शकतो असेक्स्युअली. इथं सेक्शुअल झालं का, एकच फक्त गॅमेट पासून तयार झाला, गॅमेट पासून ऑर्गॅनिझम, पार्थेनोजेनेसिस. आता आपल्याला बघायचे विदाऊट गॅमेट. विदाऊट गॅमेट हे सगळ्या भानगडी बघा, हे सगळ्या याला म्हणतो आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शन, याच्या थ्रू. ओके, त्याच्यानंतर आपण सेक्शुअल लास्टला बघणार आहे. आता बघूया आता किती आपण आज करू शकतो. ओके, चला जायचं पुढं, पुढे जायचं. आता आपण हे बघणार आहे. ओके, कळतंय शिकवलेलं? जास्त अवघड आहे का टॉपिक? खूप सोपं टॉपिक आहे, काय अवघड काहीच नाही त्याच्यात, एकदम सोप्या सोप्या कन्सेप्ट आहे. असं खूप पाठ करण्यासारखं असं मला काही वाटत नाही त्याच्यात, खूप सोप्या सोप्या कन्सेप्ट. आणि आता तर खूपच सोपं आहे बघा. आता कोणकोणते आहे बघा, तुम्हाला सांगितलं मी कोणते काय होते ते शॉर्ट फॉर्म. भारताची बीएसएफ फोर्स, जे काय झाली, विक्ट्री झाली त्यांची, जिंकले ते. आणि त्याचे काय काय आहे एक्झाम्पल. पहिलं बी म्हणजे काय, बायनरी फिजन, राईट. दुसरं काय आहे, बडिंग, राईट. तिसरं काय आहे, स्पोर्युलेशन. चौथं काय आहे, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन. आणि चौथं काय आहे, व्हिजेटेटिव्ह प्रोपेगेशन. होईल पाठ, सोपं आहे, पाठ होऊन जाईल. आता बघू आपण बायनरी फ्युजन. आता बायनरी फ्युजन काय बघा, सिंपल आहे. बायनरी फ्युजन मध्ये काय होतं, बायनरी फ्युजन मध्ये सिंपल आहे, एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम घ्यायचं. सिंगल सेल ऑर्गॅनिझम, सिंगल सेल ऑर्गॅनिझम. सिंगल सेल ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं, एक सेलचं बायनरी फ्युजन होतं बघा. आता आपण एक्झाम्पल घेतलं अमिबाचा. हे अमिबा आहे. हे अमिबा काय करतं, तुम्हाला डायग्राम पण दिली बघा. हे अमिबामध्ये जे न्यूक्लियस असतं ते सुरुवातीला असं एक सिंगल न्यूक्लियस राहणार. मग हे काय होतं, अमिबामध्ये जे न्यूक्लियस आहे ते सगळे त्याचे स्ट्रक्चर, न्यूक्लियस, सायटोप्लाझम पहिले डिवाइड करणार, प्लॅन करणार की याला आता दोन भागमध्ये डिवाइड व्हायचंय ना. तर पहिले काय करणार, सुरुवातीला प्लॅन करणार, न्यूक्लियसला थोडं डिवाइड करणार, सायटोप्लाझमला डिवाइड करणार आणि एकदम दोन पार्टमध्ये डिवाइड होऊन जाणार. बरोबर. तर पहिलं काय होणार बघा, हे असं थोडंसं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये चेंज होतं असं. ओके, तर हे न्यूक्लियस दोन होतात. हे न्यूक्लियस हळूहळू साईडला जातात असे, हे दोन न्यूक्लियस. बरोबर, असे दोन न्यूक्लियस तयार होतात. आणि मग लास्टला काय होतं, मग आता हे अमिबा, आता न्यूक्लियस एकदम सेपरेट होऊन जातात. न्यूक्लियस एकदम सेपरेट. आणि लास्टला हे दोन्ही एकदम सेपरेट होऊन जातात, दोन्ही एकदम सेपरेट. ओके, हे वेगळं होऊन जातं आणि हे वेगळं होऊन जातं. ओके, दोन पार्ट तयार झाले याच्यापासून. काय झालं, इथं काय झालं, सेपरेशन. काय लिहू शकता तुम्ही बघा, सेपरेशन. बायनरी फ्युजन म्हणजे काय, सेपरेशन, सेपरेशन ऑफ, सेपरेशन कशात झाला, सिंगल सेलचं सेपरेशन ऑफ सिंगल सेल. और सिंगल सेल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणणार, सिंगल इंडिव्हिज्युअल, सिंगल इंडिव्हिज्युअल इंटू टू इंडिव्हिज्युअल, टू इंडिव्हिज्युअल. म्हणजे एका इंडिव्हिज्युअल पासून दोन इंडिव्हिज्युअल तयार होणं, याला म्हणतो आपण बायनरी फ्युजन. एक्झाम्पल काय आहे, अमिबाचा एक्झाम्पल इथं. अमिबाचं एक्झाम्पल इथं. ओके, आता याचे दोन तीन टाइप आहे बघा. याचे टाइप्स तुम्ही बघू शकता, बायनरी फ्युजनचे टाइप्स.
एक तर सिंपल बायनरी फ्युजन, एक असते लॉन्जिट्युडिनल, म्हणजे असं उभा कट देणे. सिंपल म्हणजे ही सिंपल बायनरी फ्युजन म्हणजे हे फ्युजन होणं, लॉन्जिट्युडिनल म्हणजे उभी कट होणं, आणि ट्रान्सवर्स. ओके, सिंपल म्हणजे कोणती? ही अमिबा म्हणू शकता तुम्ही, बॅक्टेरिया म्हणू शकता. ओके, हे काय झालं? सिंपल बायनरी फ्युजन. लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन म्हणजे काय? उभं कट होणं. कसं कट होणं? आता सपोज हे एक्झाम्पल काय? युग्लिना. लक्षात ठेवा, हे काय? अमिबा याचा लॉन्जिट्युडिनलचं काय? युग्लिना. एक्झाम्पल काय याचा? युग्लिना. आता याच्यामध्ये काय? लॉन्जिट्युडिनल म्हणजे काय? उभे कट होणार. आता हे काय होईल? सेंटर मधून असं कट होणार आणि याचे दोन पार्ट असं तयार होईल. बघा, याचे दोन पार्ट कसे तयार होईल? एक असा सेपरेट, असा सेपरेट. हे झालं युग्लिना. म्हणजे याच्यामध्ये काय कसं फ्युजन झालं? बायनरी म्हणजे दोन. बायनरी या शब्दाचं काय? बायनरी फ्युजन. बायनरी म्हणजे काय? दोन पार्ट मध्ये डिवाइड होणं. हे बघा, दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली. इथं पण दोन पार्ट मध्ये सिंपल होती अमिबा बॅक्टेरियाची. हे लॉन्जिट्युडिनली डिवाइड झाली पण दोनच पार्ट मध्ये, त्याला म्हणतो आपण युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडिनल. आता ट्रान्सवर्स काय? बघा, ट्रान्सवर्स इथं हे कट करतो. आता ट्रान्सवर्स बघा, याचे एक्झाम्पल, ट्रान्सवर्सचे एक्झाम्पल, हा पॅरामेशियम. याचे एक्झाम्पल दोन आहे बघा. एक आहे पॅरामेशियम, ओके, आणि एक आहे प्लॅनेरिया. कोणता? रिया? प्लॅनेरिया. ओके, आता पॅरामेशियम मध्ये काय होतं? असं स्ट्रक्चर बघितलेलं आहे तुम्ही? असं स्ट्रक्चर असतं बघा, असं स्ट्रक्चर असतो. आणि काय होतं? ट्रान्सफर याच्यात काय होतं? फ्युजन कसं होतं? ट्रान्सफर म्हणजे आडवा कट होणं. हे कशी मधून असे कट होते, मधून कट होते डायरेक्ट. ओके, मग याचे दोन पार्ट असे तयार होतात. असं वरचा एक पार्ट तयार होतो असं आहे, तर हे पूर्ण पार्ट तयार करून घेतो, आणि खालचं जे पार्ट तयार होतं असं, तर हे पण वरचं पण पार्ट तयार करून घेतो. म्हणजे असे दोन पॅरामेशियम तयार होऊन जातात. ओके, आता प्लॅनेरिया कसं आहे बघा. प्लॅनेरिया असं एक स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असेल बघा, असं स्ट्रक्चर असेल. ओके, तर याच्यामध्ये काय होतं? वरचं जे पार्ट आहे डिवाइड होतं. ओके, याच्यामध्ये पण ट्रान्सफर सेक्शन. जे वरचं पार्ट आहे हेड जो पार्ट आहे असा, हे पण असं खाली बॉडी बनवून घेतो असा, आणि जे खालचा पार्ट आहे हे असा, हे वरचं तोंड बनवून घेतो याचा असं. म्हणजे दोन पार्ट मध्ये डिवाइड होऊन जातात. ओके, म्हणजे याला म्हणतो प्लॅनेरिया, हे आहे पॅरामेशियम. ओके, दोन डिवाइड झाले. टाइप्स बघा. बायनरी फ्युजन म्हणजे काय? एक सिंगल इंडिव्हिज्युअलला आपल्याला काय करायचंय? दोन इंडिव्हिज्युअल मध्ये डिवाइड करायचंय. बघा, इथं पण दोन पार्ट बनले होते, इथं पण दोन पार्ट बनले, म्हणजे अमिबा मध्ये दाखवलं होतं पहिला एक्झाम्पल. इथं पण दोन पार्ट बनले, पॅरामेशियम पासून पण दोन, इथून पण दोन. म्हणजे काय? बायनरी फ्युजन. ओके, डेफिनेशन काय झाली मग? सेपरेशन होणं कशाचा? सिंगल इंडिव्हिज्युअल इंटू टू इंडिव्हिज्युअल, दोन इंडिव्हिज्युअल मध्ये सेपरेट होणं. जर सिंपल तऱ्हेने झाला तर अमिबा आणि बॅक्टेरिया मध्ये होतो. जर लॉन्जिट्युडिनली म्हणजे उभा कट करून जर झाला तर त्याला म्हणतो आपण युग्लिना मध्ये होतो. लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन म्हणणार त्याला. जर आडवा जर त्याचा बायनरी फ्युजन झाला म्हणजे आडवा कट होऊन, तर त्याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स बायनरी फ्युजन. आणि त्याचे एक्झाम्पल काय? पॅरामेशियम अँड प्लॅनेरिया. कळलं? दिस इज ऑल अबाउट बायनरी फ्युजन. कळलं? हेच आहे बायनरी फ्युजन. ओके, याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही. एवढंच आहे बायनरी फ्युजन. ओके, ओके, कळालं बायनरी फ्युजन म्हणजे काय? कळालं? यस, कळालं का? यस, टाइप करा. कळालं असेल तर टाइप करा प्लीज. ओके, ओके, चलो. आता बघा, हे झालं बायनरी फ्युजन. मला वाटतं आपण आजच्या पुरतं एवढंच बघूया. ओके, आता